महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यामधली भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप हा धंगेकरांनी केलेला आहे। पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये आता रवींद्र धंगेकर हे चांगलेच आक्रमक झालेत। तर तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचाही आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय। सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी ठिय्या मांडलेला दिसून येतोय। आणि याविषयी बोलूया। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, खरं तर उद्या मतदान होणार आहे या जागेसाठी आणि त्याआधी धंगेकर आरोप करतायत, त्यांनी ठिय्याच मांडलाय पोलीस स्थानकामध्ये। रवींद्र धंगेकर जे पुणे लोकसभेचे खासदार आहेत, निवडणुकीला उभे राहिलेत खासदारकीच्या, त्यांच्याकडून हे आंदोलन केलं जातं सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये। या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण बघतोय की वेगवेगळे रंग या आतापर्यंत प्रचारात पाहायला मिळाले। पण अशा पद्धतीनं पोलीस ठाण्यात जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन लक्षवेधी ठरते। भाजपच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून पुणे शहरामध्ये पैसे वाटप केला जात असल्याचा आरोप हा रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी या ठिकाणी या आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आहेत। या खासदारकीच्या निवडणुकीत भाजपकडून किंवा विरोधी पक्षांकडून पैशांचा कसा वापर सुरू आहे असा आरोप करत रवींद्र धंगेकर हे जवळपास गेल्या 2 तासांपासून पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन करत आहेत आणि त्यांची हीच मागणी आहे की ज्या पद्धतीनं पैशांचं वाटप होत आहे त्यावर पोलिसांनी कारवाई करावी। त्यांचा असाही आरोप आहे की पोलिसांच्या सुरक्षेत हे सगळे पैसे वाटप केले जातात आणि पोलीस त्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करतायत। पाहावं लागणार आहे की पोलीस नेमकी या सगळ्या प्रकरणामध्ये काय भूमिका घेतात, पोलिसांचं काय म्हणणं असणार आहे। आणि या आंदोलनानंतर आता आपण जर पाहिलं असेल तर भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते आता पोलीस स्टेशनच्या समोर जमायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे। तणावाचं एकूण वातावरण या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते, कारण गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येनं या ठिकाणी होते आहे। पोलिसांकडून गर्दी पांगवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। मोठी गर्दी पोलिसांची पोलीस स्टेशनच्या समोर या ठिकाणी जमा झालेली आहे आणि कार्यकर्त्यांची, नेत्यांची देखील गर्दी तितकीच पाहायला मिळते। अशा पद्धतीनं रवींद्र धंगेकरांनी हे आंदोलन करणं, त्यांनी जे सगळे आतापर्यंत भाजपकडून पैसे वाटपाचे सगळे वेगवेगळे प्रकार सुरू आहेत त्याच्याबद्दल दावा करत असताना हे निषेध आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आपण पाहिलं असेल की ठीक आहे, अगदी ज्ञानेश्वर, त्यामुळे हे आंदोलन नेमकं आणखी किती वेळ चालणार, पोलिसांकडून काय कारवाई केली जाणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या माहितीसाठी। 2 दिवसापासून प्रचंड पैसा पुणे शहरात वाटतायत। आम्ही जो बोलतो जाऊ द्या, पण आज दिवसभर आपण बघितलं असेल तर अनेक झोपडपट्ट्यामध्ये या आधीमध्ये हे पैसे ज्या पद्धतीने झोपडपट्टीमध्ये गुन्हेगार आणि आजी माजी नगरसेवक, पालकमंत्री पुणे शहरामध्ये पैसे वाटतात आणि करोडो रुपये पोलिसांच्या समोर वाटले जातात। पोलीस याला काही सुद्धा कारवाई करत नाही।